नमस्कार, संपदा डायरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। तसंच आज मी आले आहे महाबळेश्वरला। ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा तिन्ही गोष्टींनी प्रसिद्ध असलेलं हे महाबळेश्वर स्थळ थंड हवेचं ठिकाण म्हणून खूप प्रसिद्ध आहे। चला तर मग महाबळेश्वर पाहूया। सकाळी 8 वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो। छान फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आम्ही हॉटेल एक्सप्लोर करायला बाहेर निघालो। तिथला हॉटेलचा व्ह्यू खूपच सुंदर होता। हॉटेलचा व्ह्यू पाहून झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज क्लिक केले आणि मग जेवण घेतलं। जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या भटकंतीच्या प्रवासाला बाहेर पडलो। सगळ्यात आधी तर महाबळेश्वरमध्ये असलेले प्रसिद्ध मंदिर जसे की श्री अतिबळेश्वर मंदिर, श्री महाबळेश्वर मंदिर आणि श्री पंचगंगा मंदिर यांचे दर्शन केले। छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो महाबळेश्वरमधील प्रसिद्ध असलेले पॉइंट्स बघण्यासाठी। आर्थर सेट पॉइंट हे महाबळेश्वरमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जेथून 5 नद्या कृष्ण, वेना, कोयना, सावित्री आणि गोवित्री उगम पावतात आणि सुंदर दऱ्या दिसतात। महाबळेश्वरमधील इको पॉइंटला मराठीमध्ये प्रतिध्वनी बिंदू किंवा प्रतिध्वनी स्थळ असे म्हटले जातात, जिथे तुमचा आवाज केल्यास तो पुन्हा ऐकू येतो, जो महाबळेश्वरांच्या अनेक सुंदर व्ह्यू पॉइंटपैकी एक आहे। त्यानंतर आम्ही पाहिलं माल्कम पॉइंट, जे ब्रिटिश काळातील सेनापती जॉन माल्कम यांच्या नावावरून ओळखले जाते आणि तेथील सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे। महाबळेश्वरामधील टायगर स्प्रिंग पॉइंट याला मराठीत वाघाचा झरा असे म्हणतात, कारण या ठिकाणाहून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह खूप थंड असतो आणि इथे पूर्वी वाघ पाणी प्यायला येत असत। हे ठिकाण सावित्री नदीजवळ असून शांत आणि निसर्गरम्य आहे।